बाळ येशूचा नोवेना. हे बाळ येशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केलीस. मानवी जीवन फुलावं, बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यातील आसवं पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलंस. स्वतःवर, शेजाऱ्यांवर व ईश्वरावर प्रेम करण्याचा संदेश तू दिलास. ह्याच प्रेमाने प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलं आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. विनंत्या. प्रतिसाद. हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यांवर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून. हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून. हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवन मार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून. हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. जे परगावी, परदेशी, परप्रांती आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून. हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचे जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून. हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनातील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावे म्हणून. हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजोळात, गावात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम व बंधुत्व नांदावं म्हणून. हे बाळ येशू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनातील हेतू बाळ येशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. प्रतिसाद. हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हा सगळ्यांवर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल. हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकारांबद्दल. हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल. हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल. हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजातील अनेक विवाहितांची स्वप्ने पूर्ण केल्याबद्दल. हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल. हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल. हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तू आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल. हे बाळ येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू, तू मार्ग आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बाळाप्रमाणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यास मला प्रेरणा दे. आमेन. मुलांसाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ख्रिस्त या धर्तीवर एक बाळ होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे. तुझ्या बाळपुत्राच्या भेटीस आलेल्या या तुझ्या लेकरांना तू आशीर्वादित कर.
त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात होवो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टांपासून, रोगराईपासून, अपघातापासून त्यांचे संरक्षण कर. सुसंस्कारांनी त्यांचे जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्याने, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि तुझ्या कृपा वर्षावाने त्यांचे जीवन पुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवन मार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळवत. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.